लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर त्या मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ही पोटनिवडणूक न लढवता बिनविरोध होते. माणुसकी आणि राजकीय संस्कृती जपण्यासाठी अनेकदा इतर पक्षांनी उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. पण बिनविरोध निवडणुकीची परंपरा असली तरी सध्याच्या राजकारणात बिनविरोध निवडणुकीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे बिनविरोध निवड ही महाराष्ट्राची परंपरा की राजकारण असा सवाल उपस्थित झाला आहे. तर जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघात बिनविरोध निवडणूक झाल्यात आणि बिनविरोध निवडणूक कशी होते, त्यामागची कारणं काय हे सुद्धा जाणून घेऊ. लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर त्या मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ही पोटनिवडणूक न लढवता बिनविरोध होते. माणुसकी आणि राजकीय संस्कृती जपण्यासाठी अनेकदा इतर पक्षांनी उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. पण बिनविरोध निवडणुकीची परंपरा असली तरी सध्याच्या राजकारणात बिनविरोध निवडीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे बिनविरोध निवड ही महाराष्ट्राची परंपरा की राजकारण असा सवाल उपस्थित झाला आहे. तर जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघात बिनविरोध निवडणूक झाल्यात आणि बिनविरोध निवड कशी होते, त्यामागची कारणं काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. महाराष्ट्राच्या राजकारणात रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करणं ही राजकीय परंपरा आहे. अशा काही प्रमुख विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची माहिती जाणून घेऊया. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक 2022. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जारी झाली होती. त्यावेळेला त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्याच वेळेला भाजपकडून मुरजी पटेल यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली. पलूस कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक 2017. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. तासगाव कोटे महांकाळ विधानसभा पोटनिवडणूक 2015. माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या विरोधात कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. केवळ काही अपक्ष उमेदवार रिंगणात होते, परंतु मुख्य पक्षांच्या पाठिंब्यामुळे ती प्रक्रिया जवळजवळ बिनविरोधासारखीच पार पडली. श्रीवर्धन विधानसभा पोटनिवडणूक 2005. शिवसेना आमदार श्याम सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. श्याम सावंत हे कोकणातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते होते. 2005 झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेने तुकाराम सुर्वे यांना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली नव्हती, परंतु राजकीय समंजस्यपणाचा भाग म्हणून मुख्य पक्षांनी विरोधात तगडे उमेदवार दिले नव्हते. तुकाराम सुर्वे यांचा विजय झाला आणि त्यांनी श्याम सावंत यांचा वारसा पुढे नेला. कणकवली विधानसभा पोटनिवडणूक 2002. ही निवडणूक भाजपचे आमदार श्रीधर नाईक यांच्या निधनामुळे झाली होती. श्रीधर नाईक यांची कणकवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी लोकप्रियता होती. 2002च्या या पोटनिवडणुकीत भाजपनं अजित गोगोटे यांना रिंगणात उतरवलं होतं. त्याकाळी कोकणात शिवसेना आणि भाजपची युती भक्कम होती. श्रीधर नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी आणि सहानुभूतीमुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. अजित गोगटे यांनी या निवडणुकीत विजय मिळवून भाजपची ही जागा राखली होती. अनेकदा पोटनिवडणूक लागल्यास ती बिनविरोध करण्याचा राजकारण्यांचा भर असतो. त्यावेळी राजकीय परंपरा असं कारण दिलं जातं. पण बिनविरोध निवड या राजकीय परंपरेवर वर्ष 2024 झालेल्या लोकसभा आणि यंदा पार पडलेल्या महापालिका निवडणूक 2026च्या निवडणुकांनंतर शंकेचं वादळ घोंघावताना पाहायला मिळालं. कारण लोकसभेच्या मे 2024 झालेल्या निवडणुकीत गुजरातमधील सुरत मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली होती. भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले होते, पण त्यावेळी काँग्रेससह सर्वच विरोधी उमेदवारांना भाजपच्या विजयी उमेदवारानं मॅनेज केल्याची चर्चा होती. त्यावेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्जही बाद झाला होता. त्यानंतर नुकताच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर काही ठिकाणी विरोधी उमेदवारांनी माघार घेतली. कल्याण डोंबिवलीमध्ये 21 प्रभागांमध्ये निवडणूक बिनविरोध होणं ही बाब अधिक चिंताजनक आहे. तेथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जणू काही बिनविरोध निवडीसाठी स्पर्धाच लागली होती. बऱ्याच कालावधीनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्याचं चित्र होतं. पण यात शिवसेना मागे राहिली नाही. त्यांनीही बिनविरोधासाठी प्रयत्न केले. अशा रीतीने भाजपचे 15 तर शिवसेनेचे 6 जण बिनविरोध निवडून आले. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 7 जणांची बिनविरोध निवड झाली. पनवेलमध्ये 6, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी 2, अहिल्यानगरमध्ये 5, भिवंडीमध्ये 6 अशी यादी मोठी आहे. भाजपचे 44, शिंदे गटाचे 19, अजित पवार गटाचे 2 अशा महायुतीतील घटक पक्षांचे प्रत्यक्ष मतदानापूर्वीच 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आले.
आता जाणून घेऊया बिनविरोध निवडणूक कशी होती आणि त्यामागची कारणं काय. बंडखोरांना रोखण्यासाठी विविध युक्त्या. पक्षात तिकीट मिळाले नाही म्हणून बंडखोरी करणाऱ्या इच्छुकांना पक्षश्रेष्ठी प्रलोभनं देऊन, दबाव टाकून किंवा समझोता करून माघार घ्यायला भाग पाडतात. पक्षाची मते विभागली जाऊ नयेत म्हणून कधी भविष्यात पदाची हमी तर कधी इतर मार्गाने बंडखोरांना शांत केले जाते असा आरोप केला जातो. निवडणूक लढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च येतो. पराभवाची शक्यता असल्यास उमेदवार स्वतःहून किंवा पक्षाच्या सांगण्यावरून माघार घेतात. काही ठिकाणी विरोधी उमेदवाराचा खर्च पक्षाकडून देऊन त्याला रिंगणाबाहेर बसवलं जातं, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तांत्रिक चुका शोधून अर्ज बाद करणे. पक्षाकडे वकिलांची मोठी फौज असते. हे वकील विरोधी उमेदवारांच्या नामांकन अर्जात जात प्रमाणपत्र, मालमत्ता विवरण किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित छोट्या चुका शोधून अर्ज बाद करतात. यामुळे विरोधक रिंगणातच राहू शकत नाहीत आणि सत्ताधारी उमेदवार बिनविरोध जिंकतो. दबाव आणि धाकाची भूमिका. संवेदनशील भागात नेत्यांच्या विरोधात उभे राहणे धोकादायक असते. धनबल आणि स्नायुबलाचा वापर करून उमेदवारांना नामांकन माघार घ्यायला लावले जाते. अशा घटनांमुळे राज्य निवडणूक आयोगाने बिनविरोध विजयांच्या चौकशीचे आदेश दिले होते. छुपे राजकीय समझोते. स्थानिक पातळीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे समीकरण वेगळे असते. एकमेकांना मदत करून उमेदवार माघार घेतात. त्यामुळे दोन्ही बाजूंचा खर्च वाचतो आणि नाते टिकते. एकीकडे निवडणुका जरी बिनविरोध होत असल्या तरी राज्याच्या भविष्यातील राजकारणात हा ट्रेंड लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतो. कारण बिनविरोध निवड झाली की मतदारांना मतदानाचा अधिकार मिळत नाही. निवडून आलेल्या नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला जनतेची जबाबदारी कमी वाटते. कार्यकर्त्यांची निष्ठा कमी होते आणि राजकारण पैशावर अधिक अवलंबून राहतं. हा प्रकार वाढला तर लोकशाही कमकुवत होईल अशी भीती अधिक असते. त्यामुळे आता या बिनविरोध निवडणुकीच्या मागचं कारण काय, बिनविरोध निवडणूक कशी होते, ही सर्व माहिती आपण जाणून घेतली. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.